नंतर नांदेडमधली एक ब्रेकिंग बातमी बघूयात। नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 2 आणि लातूर जिल्ह्यातील 2 अशा 4 तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। धरण पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे। पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी असलं तरी आनंदाची बाब म्हणजे जिल्ह्यातील प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरू लागलेले आहेत। आपण सध्या आहोत लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणावर। लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। 107 दशलक्ष घनमीटर क्षमतेचं हे धरण आहे। काल हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणापुढील 13 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। लिंबोटी धरणामधून एकूण 4 तालुक्यांना पाणी पुरवठा केला जातो। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार या 2 तालुक्यांना, तर लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर या 2 तालुक्यांना असे एकूण 4 तालुक्यांना पाणी पुरवठा केला जातो। लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या 4 तालुक्यांचा पाणी प्रश्नही मिटलेला आहे। सोबतच लिंबोटी धरणामधून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं। लोहा आणि कंधार तालुक्यातील शेती ही लिंबोटी धरणाच्या क्षेत्रात येते आणि तिथला सिंचनाचा प्रश्न देखील हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सुटलेला आहे। त्यामुळे शेतकरी सुद्धा आनंद व्यक्त करत आहे। सतीश मोहिते, झी24 तास, लिंबोटी।